आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। बार्शीतील अवैध व्यवसायांवर कारवाईच्या मागणीसाठी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन। बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक 6 एप्रिल 2026 पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर व अवैध व्यवसायांवर तात्काळ कारवाई करून संबंधित व्यक्तींना हद्दपार करण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही 6 महिन्यांपासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणात अन्न व औषध सहाय्यक आयुक्त श्री देसाई तसेच अन्न निरीक्षक अशोक इलेगार व सोलापूर अन्न औषध सहाय्यक आयुक्त देसाई साहेबांचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय। सोलापूर अन्न सहाय्यक आयुक्त देसाई साहेबांचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय। सोलापूर अन्न औषध प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो। सोलापूर अन्न औषध प्रशासनाचा दखल घेऊन योग्य सोलापूर कारवाई अन्न करावी निरीक्षक येलेकरचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय। सोलापूर अन्न निरीक्षक येलेकरचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय। सोलापूर अन्न निरीक्षक स्वामीचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय। निषेध असो, निषेध असो। निषेध असो, निषेध असो। देसाई साहेबांचं करायचं काय? प्रेस मीडिया न्यूज मुंबई। नमस्कार, मी मोहन चंद्रशेखर थळंगे, बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचा शहर जिल्हा कार्याध्यक्ष। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही बार्शी शहरामध्ये लाखो रुपयाचा गुटखा पुरवठा करून विक्री करत असल्याबाबत आम्ही सोलापूर प्रशासन, अन्न औषध प्रशासन, पोलीस प्रशासन व संबंधित सर्व प्रशासनाला आम्ही पाठपुरावा करून सुद्धा आज तक कुठल्याही प्रशासनाने कारवाई केली नसल्यामुळे आम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये आंदोलन केलेलं होतं। त्या पुण्यामधले सहाय्यक आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं की 15 दिवसात आम्ही पुण्याची टीम पाठवून कारवाई करू म्हणून। त्यांनी बी 2 ते 3 महिने होऊन गेले, त्यांनी कुठली कारवाई झाली नसल्यामुळे आम्ही आज मुंबई आझाद मैदान येथे न्याय मागण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी व देसाई साहेब, अन्न औषध सहाय्यक आयुक्त देसाई साहेब यांची तात्काळ निलंबन होण्याकरिता व संबंधित अन्न निरीक्षक येलेगर व स्वामी, सध्या कार्यरत अन्न निरीक्षक स्वामी यांची तात्काळ यांच्या तिघांची निलंबन होऊन त्यांची खात्रीने चौकशी होण्यासाठी आम्ही आज आझाद मैदानमध्ये बसलेला आहे। संबंधित गुटखा तस्कर मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी करून बार्शी शहरामध्ये कर्करोग सारख्या गंभीर आजार आणण्यासारखं काम करून लोकांच्या आरोग्यात जीवितास खेळत असल्यामुळे सरफराज तांबोळी उर्फ बागर याच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे व त्याचे 8 ते 9 सहकारी छोटे मोठे व्यावसायिक, फेरीवाले व सप्लाय होलसेल विक्रेता असे टोटल 9 जणांचे आम्ही नावं निवेदनामध्ये दिलेलं आहे। तर आज त्यांच्यावर कुठली कारवाई झाली नसल्यामुळे आम्ही आज देसाई साहेबांचं निलंबन, देसाई साहेब व अन्न निरीक्षक, दोन्ही अन्न निरीक्षक त्यांचे निलंबन व्हावं व संबंधित बार्शी येथील बेकायदेशीर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री थांबवून लोकांचं आरोग्य शासनाने प्रशासनाने वाचवावं अशी आम्ही विनंती करीत आहे व आझाद मैदानमध्ये आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। सोलापूर अन्न औषध सहाय्यक आयुक्त देसाई साहेबांचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय। सोलापूर अन्न सहाय्यक आयुक्त देसाई साहेबांचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय। सोलापूर अन्न औषध प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो। सोलापूर अन्न औषध प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो। सोलापूर अन्न निरीक्षक येलेकरचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय। सोलापूर अन्न निरीक्षक येलेकरचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय। सोलापूर अन्न निरीक्षक स्वामीचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय। निषेध असो, निषेध असो। अन्न औषध प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो। अन्न औषध प्रशासनाचा निषेध असो। देसाई साहेबांचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय।